Hello dear students, I welcome you all in my online lecture series of the 11th and 12th English, the Maharashtra board syllabus, and the name of my class is My English Teacher. Dear students, as you can see on the screen, today we are going to discuss the icebreakers activity and the brainstorming activities of the second poem, The Sower, written by Torulata Dutt from the 11th English syllabus. Dear students, before this, let me tell you that I have already made a separate video on the clear explanation of the poem The Sower, written by Torulata Dutt. You can see that video also. But in the comment section, many students requested me that, sir, please make a separate video on the icebreaker and brainstorming activities of the same poem. So here we are with the same video. So let us begin. The first question from the icebreakers activity is, make a list of the words related to agriculture. I repeat, make a list of words related to agriculture. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अर्थ असा होतो की आपल्याला शेती या शब्दाशी संबंधित शब्दांची काही यादी तयार करायची आहे. लक्षात घ्या, प्रश्न काय आहे? शेती या शब्दाशी संबंधित अनेक जे शब्द असतात त्या शब्दांची आपल्याला यादी तयार करायची आहे. कुठलेही शब्द जे तुम्हाला माहिती आहेत. सो द आन्सर कॅन बी, द फर्स्ट वर्ड कॅन बी फार्मर, then crop, then field, then sowing. Sowing करणे म्हणजे पेरणी करणे. reap म्हणजे कापणी करणे. then we have plowing म्हणजे नांगरटी करणे. then irrigating म्हणजे किंवा irrigate म्हणजे पाणी देणे. rainfall तुम्हाला माहितच आहे. harvesting, bumper harvesting म्हणजे कापणी करणे are some words related to agriculture. सो डिअर स्टुडंट्स, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला शेतीविषयी काही इंग्रजीमध्ये शब्द माहिती असतील, तुम्ही ते याच्यामध्ये ऍड करू शकता. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, डिस्कस द ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. डिस्कस द ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय द फार्मर म्हणजे शेतकरी करीत असलेल्या कार्याची किंवा कामाची काही ठळक नावे आपल्याला सांगायची आहेत. ओके, आता कुठली कुठली कामे शेतकरी करतो ते आपल्याला चांगलं माहिती आहे. सो द फर्स्ट वर्क इज प्लॉविंग म्हणजे नांगरणी करणे. द सेकंड वन इज सोइंग म्हणजे पेरणी करणे. द थर्ड इज इरिगेटिंग म्हणजे सिंचाई करणे म्हणजे सिंचन, थोडक्यात शेताला पाणी देणे. अँड द फोर्थ वन इज हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करणे. So these are the two questions from the icebreaker activities. Now let us see the next question. The next question is, in our country, engineering, teaching and medical fields are much sought after. Other professions, other occupations, though they make a significant contribution to the society, do not get their due. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये काही विशिष्ट क्षेत्रांना खूप महत्व दिलं जातं. ते विशिष्ट किंवा ते महत्वाचे क्षेत्र कुठले समजले जातात? बघा, इंजिनिअरिंग, टीचिंग आणि मेडिकल फील्ड या क्षेत्रांव्यतिरिक्त जे बाकीचे क्षेत्र आहेत, उदाहरणार्थ शेती असेल किंवा अनेक काही, तर त्या ऑक्युपेशनची यादी आपल्याला करायची आहे आणि त्याची माहिती आपल्याला खाली दिलेल्या चार्ट मध्ये लिहायची आहे किंवा भरायची आहे. सो क्वेश्चन काय बघा, अदर प्रोफेशन्स और ऑक्युपेशन्स दो दे मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन दे डू नॉट गेट दॅट ड्यू. फॉर एक्झाम्पल, फार्मर, एका शेतकऱ्याला आपल्या देशामध्ये महत्व आहे, मात्र इंजिनियर किंवा एखादा डॉक्टर एवढं कधीच नाही. कारण की बघा, farming is a highly unpredictable economic gains, because farming is, or farmers occupation, that is farming, has a
हायली अनप्रिडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स, म्हणजे त्याला जे इकॉनॉमिक म्हणजे जे आर्थिक उत्पन्न मिळणार असतं ते प्रिडिक्टेबल म्हणजे खात्रीलायक नसतं तर अनप्रिडिक्टेबल असतं. द नेक्स्ट प्रोफेशन इज कन्झर्वेन्सी वर्कर्स, म्हणजे संरक्षण कामगार. सो एंगेज्ड इन द ऑक्युपेशन इन्व्हॉल्विंग हेल्थ रिस्क इन unsanitary conditions without required work gear and equipments. Dear students, these are the people belonging to the medical field, belonging to the health field. Those people work at a very high health risk in an unsanitary conditions without required work gear and equipments. आपला या कोरोनाच्या कालावधीमध्ये बरेचसे डॉक्टर्स, नर्सेस, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हे आपल्या जीवावरती उदार होऊन आपल्या सामान्य लोकांच्या स्वास्थ्यासाठी आपली काळजी घेण्यासाठी झटत होते आणि त्याकडे बऱ्याचशा लोकांचं दुर्लक्ष होतं, तर त्या लोकांना आपण कन्झर्वेन्सी वर्कर्स असं म्हणू शकतो. द थर्ड इज हाऊस हेल्प. हाऊस हेल्प म्हणजे घरकाम करणारे लोक. थोडक्यात आपल्या घरामध्ये आपल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये घरकाम करण्यासाठी अनेक लोक असतात, तर त्यांच्याकडे जास्त लक्ष आपण देत नाही. बघा का? बिकॉज नो पेड टाइम ऑफ, नो मिनिमम वेज अश्युअर्ड अँड नो ओल्ड एज बेनिफिट्स. तर ह्या लोकांना एक फिक्स पगार असा काहीच नसतो आहे. त्याच्यानंतर त्यांना सुट्टीची काही नियमावली नसते आहे आणि त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांना त्याचा फायदा, त्यांच्या नोकरीचा फायदा अजिबातच होत नाही. द थर्ड वन इज डेली वेज लेबरर्स. डेली वेज लेबरर्स म्हणजे दररोज मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे लोक. यांना समाजामध्ये जास्त मान दिला जात नाही. मात्र बघा त्यांचं काम कसं असतं. unsafe work conditions, less payment or less wages, gender inequality, no housing, no proper education to the children, no healthcare, etc. Dear students, डेली वेज लेबरर मध्ये अनेक लोकांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ सध्याला ऊसतोडीचा हंगाम आहे आणि हे ऊसतोडीचे जे कामगार असतात त्यांचा पगार कमी असतो. त्यामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये फरक, भेदभाव केला जातो. त्यांना राहण्याची जागा नसते, त्यांच्या मुलांना व्यवस्थित शिक्षणाची सोय नसते, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य संदर्भात कुठल्याच प्रकारची सोय बऱ्याच ठिकाणी केली जात नाही. आणि म्हणून हे जे 1, 2, 3, 4 हे 4 प्रकारचे जे ऑक्युपेशन्स आहेत, व्यवसाय आहेत, हे खात्रीलायक नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. ओके, now let us see the next video. So the next question is, agriculture is the backbone of the Indian economy. Fill in the boxes supporting this statement. Complete the following diagram. Dear students, दिलेल्या प्रश्नाचा अर्थ एकदा मराठीमध्ये समजून घेऊया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऍग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी म्हणजेच शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असतो असं सर्वच म्हणतात. फिल इन द बॉक्सेस सपोर्टिंग दिस स्टेटमेंट. तर आपल्याला आपल्या पुस्तकांमध्ये या संदर्भातील काही वाक्य दिलेले आहेत आणि काही वाक्य आपल्याला स्वतः तयार करायचे आहेत. आणि म्हणून आपण सुरुवातीला हेडिंग देतोय बघा, ऍग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. वेबसाईट दिलेला आहे पुस्तकामध्ये, तर आपण त्यामध्ये समोर दिलेली माहिती भरू शकता. सो द फर्स्ट वन इज अ लार्ज पार्ट ऑफ द इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व्ड इन ऍग्रिकल्चर. म्हणजेच भारतातील लोकसंख्येपैकी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक म्हणजे बरेच लोक हे शेती व्यवसाय करत असतात. सेकंड वन इज इंडियाज एंटायर पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 1 बिलियन डिपेंड्स एव्हरी डे
on the food crops grown by our farmers. So India's near about entire population, dear students, भारतातील लोकसंख्या ही बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उगवलेल्या धान्यावरती आणि त्या पालेभाज्यांवरती अवलंबून असतात. थर्ड वन इज सर्वायवल ऑफ द पॉप्युलेशन विदाउट अदर इंडस्ट्रीज लाईक IT or automobiles is possible but not without agriculture. तर बघा, सर्वायवल ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जिवंत राहणं शक्य आहे कशाशिवाय? IT कंपनी शिवाय, ऑटोमोबाईल कंपनी शिवाय. म्हणजे एक वेळेस कम्प्युटर नसला तरी चालेल, एक वेळेस गाडी नसली तरी चालेल, मात्र शेती आणि शेतीमधून निघणारं उत्पन्न हे माणसाला जगवण्यासाठी फार महत्वाचं आहे. द फोर्थ वन इज डायव्हर्स ज्योग्राफी अँड क्लायमेट ऑफ इंडिया अलाउज अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन suited to the local condition. So dear students, भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळं तापमान आढळून येतं आणि म्हणूनच त्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य उगवले जातात, जेणेकरून त्या स्थानिक लोकसंख्येला त्यांचं पोट भरण्यास ते मदत करू शकतील. सो डिअर स्टुडंट्स, these are the 4 important points which explain that agriculture, the backbone of India, is very important. Now let us see the next question. Question number A1. So from this slide we are going to begin the brainstorming activities of the same poem. So in this we have the first question. There are a number of challenges a farmer in India faces. Discuss with your friend how it is possible to improve the condition of farmers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय शेतकऱ्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारता येईल याविषयी ह्या चार्ट मध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. वेगवेगळे चॅलेंजेस त्यांनी एका कॉलम मध्ये दिलेले आहेत आणि त्याला काय उपाययोजना आपल्याला करता येईल ते आपल्याला लिहायची आहे. सो द फर्स्ट चॅलेंज इज वॉटर स्कॅर्सिटी, म्हणजे पाण्याची असणारी कमतरता. हे कशा प्रकारे आपल्याला कमी करता येईल? सोल्युशन्स भरपूर आहेत, मात्र त्यापैकी एक मी इथे लिहिलंय, रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो. त्यानंतर आपण प्रॉपरली रेन वॉटर सेव्ह करू शकतो. त्यानंतर आपण शेतामध्ये ड्रिप इरिगेशनला भर देऊ शकतो. अशा प्रकारे आपण वॉटर स्कॅर्सिटी या प्रॉब्लेमचा सामना करू शकतो. नेक्स्ट इज क्रेडिट अँड इनडेबिटनेस, म्हणजे पत आणि कर्ज. तर हे जे प्रॉब्लेम आहे कर्ज संदर्भातलं, हा प्रॉब्लेम कशा प्रकारे आपण सोडू शकतो? इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसीज फॉर द फार्मर्स अँड इझी बँक लोन बॉरोविंग. सो there should be different policies which will be helpful for the farmers, and easy bank loan should be available for the farmers so that they can do their farming easily. Now the third challenge is land issues, म्हणजे जमिनी संदर्भात असलेले प्रॉब्लेम्स किंवा वाद हे कशा प्रकारे सोडवले जाऊ शकतात? बघा, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन टू सपोर्ट पुअर फार्मर्स. तर गव्हर्नमेंटने विशिष्ट उपाययोजना करून ह्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे. नेक्स्ट वी हॅव क्लायमॅटिक चेंज, म्हणजे हवामानामध्ये होणारे बदल. याच्यामध्ये जर का आपल्याला पर्याय किंवा हे प्रॉब्लेम सोडवायचं असेल तर याच्यावरती काय सोल्युशन आहे? नीड टू टेक इन्शुरन्स पॉलिसीज. तर बदलतं हवामान पाहता आपण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या पिकावरती इन्शुरन्स घेतला पाहिजे. प्लांटेशन ऑफ मोर ट्रीज अँड कंट्रोलिंग डिफॉरेस्ट्रेशन, आणि त्याचबरोबर क्लायमेट चेंज होऊ नये यासाठी आपण अनेक झाडं लावली पाहिजे आणि डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे वृक्षतोड ही थांबवली पाहिजे.
Now let us see some few more challenges in the same sequence. The next challenge is social groups. म्हणजे काही सामाजिक गट असतात बघा, ते शेतकऱ्यांना नेहमी त्रास देत असतात. काही सामाजिक गट need to form the social group to get information about the government policies, best seeds, best market prices, etc. So dear students, शेतकरी सुद्धा स्वतःचे सोशल ग्रुप्स तयार करू शकतात to get government policies, to get the information about the government policies, best quality seeds, best market prices. So this way we can solve the problem of different problematic social groups in the village. Now the sixth problem is lack of advanced technologies. Dear students, आपल्या देशामध्ये भरपूर असे काही शेतकरी आहेत जे अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. तर त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे बघा, लेटेस्ट डेव्हलपमेंट इन द ॲग्रीटेक must be brought like cold storage, e-marketing must be say focused, then transportation must be developed, value addition must be done, etc. By this way we can solve the problem of lack of advanced technology. Then we have diversification, म्हणजे विविधीकरण. So how to solve this? Education of farmers to grow a variety of crops suited to the local conditions and local market demand. तर प्रत्येक शेतकऱ्यानं बघा, एज्युकेशन ऑफ द फार्मर्स, आपल्या शेतामध्ये असंच पीक घेतलं पाहिजे ते ज्या लोकल मार्केटमध्ये जास्त विकलं जाईल. त्याद्वारे हा डायव्हर्सिफिकेशनचा प्रॉब्लेम तो सोडवू शकतो. Now last but not the least is market risk, म्हणजे बाजारामध्ये असणारा धोका. हा शेतकरी कशा प्रकारे हा प्रॉब्लेम सोडू शकतो बघा, need to be techno savvy to understand the ups and downs in the market. आजकाल प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि म्हणून बाजारात आपला माल नेण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यानं त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला काय भाव आहे याची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि मगच आपला माल हा त्या बाजारपेठेमध्ये, त्या भाजी मंडीमध्ये जाऊन विकला पाहिजे आणि त्यानंतरच त्याचा फायदा होईल. Now question number A2. The poet has observed the sower closely. Express in your own words the reverence, the respect the poet has for the sower. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ही पूर्ण कविता वाचल्यानंतर, अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की कवयित्री तोरुलता दत्त यांनी सोवर बद्दल म्हणजे शेतकऱ्यांबद्दल खूप आदरभाव या कवितेमध्ये व्यक्त केला आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे बघा, एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स द रिस्पेक्ट द पोएट हॅज फॉर द सोवर. तर आपल्याला कवयित्रीने कशा प्रकारे या शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त केलाय ते आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे, स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचंय बघा. सो द पोएट हॅज अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर द सोवर. द सोवर इज डिस्क्राइब्ड ॲज हार्डवर्किंग मॅन विथ अ लॉट ऑफ पेशन्स. पेशन्स म्हणजे संयम. ही इज अ डिवोटेड मॅन टुवर्ड्स हिज पॅशन. सो अशा काही मोजक्या वाक्यांमध्ये आपण कवयित्रीच्या भावना मांडू शकता किंवा तुम्ही आणखीन काही ओळी जर तुम्ही लिहू शकत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर A3. The poet is prompted to call the sower an august personality, which means one who has reached the highest position in his workplace. Explain this using the following points. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये कवयित्री तोरुलता दत्त ह्या शेतकऱ्याला आदरणीय भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणण्यास उद्युक्त होतात, प्रेरित होतात. याचा अर्थ
तो आपल्या कामात अतिशय उच्च स्थानी पोहोचला आहे असा होतो. आता आपल्याला पुढील दिलेले मुद्दे वापरून हे स्पष्ट करायचं आहे की एक शेतकरी कशा प्रकारे हार्डवर्किंग आहे, कशा प्रकारे त्याच्या अंगामध्ये परसिव्हरन्स असतो, त्याच प्रकारे डेडिकेशन असतं. ते आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करायचं आहे. सो हार्डवर्क हे कशा प्रकारे शेतकऱ्याच्या वागण्यातून दिसून येतं ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, द फार्मर हॅज टू वर्क एव्हरी डे फ्रॉम सन अप टू सन डाऊन ड्युरिंग ऑल द agricultural activities. The sower is a very hard working person. So in a very small but sweet way we can explain the term hard work related to farmer. The next we have perseverance, म्हणजे शेतकऱ्याच्या आतमध्ये असणारी चिकाटी याबद्दल आपल्याला काही ओळी लिहायच्यात. बघा, the farmer in course of time encounters many problems as too much of rain or little rain, wild wind, bad weather, etc. He is present in his workplace even after the working hours are over. So this shows the perseverance of the farmer. Now the next term is dedication, म्हणजे समर्पण. एक शेतकरी खूप समर्पित भावनेने शेती करत असतो, ते आपल्याला समजून सांगायचं आहे. The farmer who is dedicated to work on his beloved land can face the multiple challenges. He sows the seeds and then patiently waits for the crops to grow all the season. He is a very dedicated man working day and night for his crops. So to हा शब्द इथं अपेक्षित नाहीये. He is a very dedicated man working day and night for his crops. So dear students, by this way we have tried to explain the hard work, the perseverance and the dedication of the farmer in this question. Now let us see the next question from the brainstorming activity. The next question is, pick out the examples of alliteration from the poem and write them down. So dear students, before studying this question, do you know the figure of speech alliteration? प्रिय विद्यार्थी मित्रांनो, figure of speech alliteration याची माहिती तुम्हाला आहे का? So do not take the tension. I will tell you the simple definition of alliteration. So the definition of alliteration is when in a sentence there is a repetition of the beginning sounds of the neighboring words, it is the use of alliteration. I repeat, when in a sentence there is a repetition of the beginning sounds of the words, it is the use of alliteration. म्हणजेच एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दाच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे alliteration हा figure of speech तयार होतो. Now let us see the example of this. Sunlight I see dying fast. I repeat, sunlight I see dying fast. So the consonant sound yes is repeated again and again pleasingly in the given sentence. The next example is darkness deepens. So the consonant sound D is repeated pleasingly. So dear students, by this way we have written the examples of the figure of speech, that is alliteration. Now let us see the next question. The next question is, write an appreciation of the poem considering the following points. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न फार महत्वाचा आहे. बघा, write an appreciation of the poem considering the following points. हा प्रश्न पेपरमध्ये सरासरी 4 मार्काला विचारला जातो. त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे आपल्याला रेडीमेड दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांबद्दल माहिती आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायची असते. फॉर एक्झाम्पल, अबाउट द पोएम सोवर, अबाउट द पोएट, अबाउट द टायटल. सो द पोएम सोवर is written by Victor Maria Hugo.
This poem is a beautiful depiction of an old man and his conviction in life. He believed the best is yet to come and doesn't stop trying to, irrespective of the prevailing condition. So trying to work असं पाहिजे irrespective of the prevailing conditions. Theme म्हणजे या कवितेचं असणारं कथानक. मी वरील माहितीमध्ये थोडासा बदल करू इच्छितो बघा. ही पोयम खरी विक्टर ह्युगो यांनी लिहिलेली आहे फ्रेंच भाषेमध्ये. मात्र ह्या पोयमला फ्रेंच लँग्वेज मधून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करणाऱ्या भारतीय कवयित्रीचं नाव आहे तोरुलता दत्त आणि म्हणून आपल्या सिलेबस मध्ये तोरुलता दत्त यांचं नाव लिहिणं महत्त्वपूर्ण ठरेल. नाव द थीम. द पोयम इज वोवन अराउंड द थीम ऑफ द फार्मर सर्वेइंग हिज लँड. आपण इथं सर्विंग सुद्धा लिहू शकतो बघा. सर्विंग हिज लँड, टेकिंग अपॉन हिमसेल्फ the hard work to face it, working till late evening. Poetic device, language style. म्हणजे ह्या पोयम मध्ये ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये फिगर ऑफ स्पीच वापरला आहे का, या पोयमची स्टाईल किंवा लँग्वेज कशी आहे ते आपल्याला ह्या पॉइंट मध्ये मांडायचं आहे. The poet has used devices like alliteration, imagery and symbolism to create the scene in the reader's mind. The rhyming scheme is AB, 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 providing pleasingly rhythm to read. तर आपल्याला रायमिंग स्कीम आणि रायमिंग पेअर यामधला फरक माहितीच असेल. स्पेशल फीचर्स, नॉव्हल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स. The special feature used in the poem are imagery and symbolism. Dear students, हे figure of speech आहेत, लक्षात घ्या. The poem is full of distinct imagery. Distinct पाहिजे. Each line describes the scene or the action of the sower of the poet. The dominance of the salute of the sower over the deep furrow is symbolic of the dominance of the man over nature. The precious grain is so called because each grain holds importance for the sower. He shall sow these grains carefully and hope for good harvest. Now let us see the values and the message. तर ही कविता आपल्याला काय नीतिमूल्य किंवा काय संदेश देते त्याबद्दल माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. The message from the poem to its readers was to encourage them to always believe in themselves. The poem motivates them to stick with their goals and be steadfast until they reach their goals. Now, your opinion about the poem. कवितेबद्दल असणारं तुमचं मत इथं खाली लिहायचं आहे. I think the sower's commitment towards his work and the poet's admiration of the sower gives the poem a positive and encouraging tone, thus making it a fine poem to read. We develop an immense respect towards the farmer after reading this poem. So dear students, अशा प्रकारे आपण ह्या कवितेचे अप्रिसिएशन लिहू शकता आणि साहजिकच आहे तुम्ही यामध्ये आपल्या भाषेमध्ये जेवढी काही वाक्य आपल्याला लिहिता येतील त्या वाक्यांचा वापर करून आपण आपल्या भाषेमध्ये थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये सुद्धा अप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहू शकता. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is, write a summary of the poem using the following points. म्हणजेच आपल्याला खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे द सोवर या कवितेची समरी म्हणजे सारांश लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे टायटल. द पोएट तोरू दत्त इज सिटिंग इन द पोर्च ऑफ हर हाऊस वॉचिंग द सनसेट. इन द फेडिंग ट्विलाइट शी सीज अ फार्मर, the sower still working late. Introductory paragraph about the poem, about its type, about the nature and the tone याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. It is a descriptive poem about the surroundings as well as what the poet perceives about the central idea or the central character and his or her views on the poem.
It comprises 20 lines in ABAB rhyming scheme and is not divided into stanzas. So this poem is not divided into stanzas. It has the rhyming scheme ABAB. Now let us see the main body, the central idea, the summary of the poem. Two main aspects stand out. यामध्ये दोन महत्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. One is the vivid imagery of the sunset and the dusk. Words like dying sunset, the black salute, running shadows, darkness deepens are some of them. This also may be hinting at the twilight world of the farmer, unrecognized in the shadows, toiling yet poor, willing to work yet unappreciated. This evokes immense respect, sorrow, and sympathy for him. The farmer himself is an old man in race, showing his poverty in spite of his labors. It brings to mind those who don't do a fraction of his work and live in a lavish comfort. This perhaps is intentional by the poet to focus on the thankless position of the most important contributor to the society, that is the farmer. तर ह्या मेन बॉडी मध्ये आपल्याला त्या शेतकऱ्याविषयी थोडीशी माहिती आपल्या भाषेमध्ये लिहायची आहे. हे दिलेले वाक्य आहेत ना, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनाने साध्या सोप्या इंग्लिश मध्ये हे वाक्य लिहू शकता. नाउ नेक्स्ट वी हॅव कन्क्लूजन, ओपिनियन, your views about the poem. The poem will appeal to the hearts of those who respect the farmers, who live close to the nature and make an occupation of providing food. It will evoke respect for those who haven't grasped the vital nature of the farmer in the society. It is a simple yet beautiful poem praising the father of the people. He provides the bread, who is none other than the farmer. So dear students, this was the short summary of the poem, The Sower. Now, the last question is, compose a poem on farmer in 4 to 6 lines in the continuation of the following. So dear students, आपल्याला काही वाक्य, काही शब्द इथे दिले आणि ह्या शब्दांसाठी आपल्याला कंटिन्यूइंग करणारी काही आणखी शब्द तयार करून एक छोटीशी चारोळी तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी अशाच प्रकारे एक छोटीशी कविता, एक छोटीशी चारोळी इथं तयार करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, ही आहे शेतकऱ्याबद्दल आणि म्हणून बघा, एक शेतकरी काय करतो आहे, ही स्वेट्स. स्वेट्स म्हणजे घाम गाळणे. सो घाम आपण तो बघा गाळतो आहे. तो कधी गाळतोय बघा, दिवसा. आणि म्हणून मी इथं लिहिलंय, ही स्वेट्स इन द हार्श सनलाइट. तर दिवसाच्या त्या उन्हामध्ये तो घाम गाळत असतो आणि म्हणून मी इथं वाक्य लिहिलंय, ही स्वेट्स इन द हार्श सनलाइट. ही डज नॉट फ्रिट. फ्रिट म्हणजे चिडणे. तो चिडत नाही. किंबहुना इन्स्टेड ही कीप्स वर्किंग, असं मी इथं लिहिलंय बघा. ही सोज. तो काय पेरतो आहे, ही सोज द सीड्स विथ लव्ह अँड केअर, असं मी इथं लिहिलंय बघा. Last but not least, the line is, to the soil he bows. तो नतमस्तक होतो, झुकतो, वागतो. ज्याप्रमाणे एक मुलगा आपल्या आई समोर नतमस्तक होतो, अगदी त्याच पद्धतीने हा शेतकरी सुद्धा धरती मातेसमोर, त्या धरणी आई समोर झुकतो आहे, तिला नमन करतो आहे. So dear students, by this way we have completed the icebreakers and the brainstorming activities of the poem The Sower, written by Victor Hugo and translated by Torulata Dutt in English. So I hope you have understood my explanation. Never miss a video. Subscribe to my YouTube channel, that is My English Teacher. Thank you.